नामदार विखे पाटील यांच्या प्रचारार्थ डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहता आणि परिसरात विविध गावांमध्ये जात थेट मतदारांशी संवाद साधलाय। मतदारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील विचारधारेबद्दल माहिती देण्यात आली आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की नामदार विखे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांच्या कामाची दिशा आणि गतिमान वाढवण्यासाठी सहकार्य करावे। पाटील कुटुंबाने दिलेले योगदान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासाच्या विविध संधीबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली आहे। सुजय विखे पाटील यांनी सांगितले की राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेहमीच समाजासाठी सर्व विकासावर लक्ष असते। विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्वांचं मी स्वागत करतो। बघा, आजचा काळ, इथं तरुणांची संख्या बघून एक आनंद वाटला। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल। आजकाल भाषण करणाऱ्याची संख्या लय झाली, राशन देणारं काही कोणी भेटत नाही। आणि आपल्या तालुक्यात राशन देणारे एकमेव आपलं विखे परिवार आहे। कसा राहता आपण जरा देऊ इच्छितो। वादामध्ये जाळामध्ये लखपत, मारामध्ये मारामाऱ्या घालून लखपत, हे राहता आपण निर्माण करणार आहोत अजिबात नाही। मी 5 वर्ष गेलो म्हणून सगळ्या गडबडी झाल्या। यास खरं सांगतो, मी 5 वर्ष नव्हतो म्हणून हे सगळं उलट पालट होऊन गेलं। पण आता सुजय विखे तुमच्या मध्येच राहणार आहे आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो। भावी यांना सांगतो, तुम्हाला वाईट वाटतं तरी चालेल, पण मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की यापुढे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणीही पुढारी राहणार नाही। तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊन तुमचे कामं करून घ्या। आपल्याला ती सवय लागली, याच्याकडे जा, त्याला भेटा, त्याला भेटू, त्याला भेटा, त्याला भेटू, त्याला भेटा। 6 महिने अर्ज फिरत राहतो कशासाठी? आज जर मी तुमच्याकडे मतं मागायला आलोय तर तुम्ही माझा हात धरून हक्काने बोलले पाहिजे की तुम्ही तुमच्या वडिलांसाठी आमच्याकडून मत घेतलं, आम्हाला आरस्ता करून पाहिजे, विषय संपला। एवढा अधिकार तुम्ही तुमचा गाजवला, हा अधिकार आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहोत। सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे। नगरपालिकेची सत्ता फक्त 9 नगरसेवकांपुरतं नको, नगरपालिकेची सत्ता एक जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षापुरतं नको। नगरपालिकेची सत्ता या झोपडपट्टीपासून तर बंगल्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातात असली तर राहत्या शहराचा विकास। आणि म्हणून मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगणार आहे की तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या मुलींकडे जे अँड्रॉइड फोन आहे त्याच्यामध्ये जनसेवा मंच ऍप आपण लॉन्च केलं। त्या ऍप मध्ये कुठलं चिन्ह नाहीये, त्या ऍप मध्ये कोणाचं नाव नाहीये। तो जनसेवा युवा मंच हे फक्त खाली लिहिलंय संकल्पना डॉक्टर सुजय विखे पाटील। ऍप डाउनलोड करा, जो काही तुमची समस्या आहे अर्ज लिहा, फोटो काढा, अर्ज माझ्याकडे 5 सेकंदात येईल। 5व्या दिवशी माझा माणूस तुम्हाला येऊन भेटेल आणि महिन्याभरात तुमचा अर्ज निकाली, विषय संपला। ना कोणाला शोधायची गरज, ना माझी वाट पाहायची गरज, ना सुजय विखे पुढे गेलाय, कशाला गरज? प्रत्येक गोष्टीवर विरोधक मतभेद तयार करायचा प्रयत्न करतात। मी काही जरी बोललो का त्याचा विपर्यास केला जातो। आता मी म्हटलो की मी स्वतःच आता शिर्डीमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल सुरू करणार। काय भाषण केलं यांनी की नाही, यांना संस्थांचं हॉस्पिटल बंद पाडायचं। माझा तुम्हाला सोपा प्रश्न आहे, सगळे बसलेले, मी ओपन चॅलेंज म्हणून सांगतो। तुमच्या घरामध्ये रात्री जेव्हा पेशंट तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला घेऊन जातात, किती लोकांना बेड मिळतो सांगा तुम्ही? बसल्याशिवाय, कोणाला फोन लावल्याशिवाय। आपले लोक आपल्याला नाशिकला घ्यायला लागतात आणि आपल्या जमिनी विकून त्या नाशिकच्या हॉस्पिटलचे बिलं भरावं लागतात। मी हे म्हणत नाही की शिर्डीचं हॉस्पिटल घाण आहे, माझं म्हणणं आहे की शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये असणारा पेशंट हा मराठवाड्यामधून पण आलाय, उस्मानाबाद मधून पण आलाय, जालन्यामध्ये पण आलाय, पण राहत्याच्या माणसाने जायचं पुढं। म्हणून त्याचं उत्तर आहे 6 महिन्यामध्ये निर्माण होणारं विखे पाटील हॉस्पिटल
ज्यामध्ये फक्त राहत्या तालुक्याचा गोरगरीब माणूस मोफत उपचार घेईल हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला देतो. हे आपण करू शकतो. आपल्यामध्ये ती जाणत आहे, आपल्यामध्ये तो विचार आहे. टक्केवारी खाण्यासाठी राजकारण कधी करत नाही. चुकीचा माणूस तुम्ही निवडून दिला, 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून एक माणूस तुम्ही बसवला, त्यांनी राहता 5 वर्ष मागे गेले. ठीक आहे, आमचा माणूस पाडला, काही हरकत नाही. पण एक चूक किती महागात पडते की देशामध्ये अशी आंतरराष्ट्रीय गटर योजना पहिल्यांदा पाहायला मिळाली की ज्याच्यामध्ये रस्ते तर खोदले, पण मोठे पाईप काढून छोटे पाईप पाण्यासाठी टाकले आणि त्याच्यामध्ये अजून पाणी सुद्धा नाही, अशी परिस्थिती राहते. स्वच्छ प्यायला पाणी नाही. हे 5 वर्ष किती महागात आपल्याला गेले याचा अंदाज तुम्हाला नाही. पण त्या ठिकाणी आज मतदान फार अमूल्य असतं. लोकांच्या भूल सामाला पडून बळी पडून, लोकांच्या विषारी प्रचाराला बळी पडून चूक करू नका. आज मी एकमेव माणूस आहे जो महाराष्ट्रामध्ये एवढे ठामपणे भूमिका घेतो. हे तालुक्याची बाउंड्री, ही विधानसभेची बाउंड्री, ही आमची लक्ष्मण रेखा. यामध्ये बाहेरून ना कोणी इथं येणार, ना इथून कोणी बाहेर जाणार. आपण एक कुटुंब आहोत. आपले भांड